नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मसूर डाळ खिचडी बनवणार आहे आणि ही रेसिपी एकदम कमी साहित्यामध्ये बनते आणि खूप कमी टाइम लागतो आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही ही खिचडी रेसिपी शोधत असाल तर ही मसूर डाळ खिचडी तुम्ही नक्की करून बघा। ही खिचडी एकदम टेस्टला भन्नाट आहे आणि जेव्हाही तुमच्या तोंडाला चव वगैरे नसेल तर ही झणझणीत मसूर डाळ खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत ही मसूर डाळ खिचडी तयार होते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। वेळ न वाया घालता आपण रेसिपी सुरू करू। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। इथं मी आता साहित्य कट करून घेणार आहे। इथं मी कोथिंबीर बारीक कट करून घेणार आहे। कोथिंबीर पण कट करून झालेली आहे। इथं मी 1 बटाटा कट करून घेत आहे। बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे। इथे बटाटो पण कट करून झालेला आहे। मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहे, ते 2 टोमॅटो पण बारीक कट करून घ्यायचे आहे। तुम्ही 1 पण टोमॅटो घेऊ शकतात, पण 2 टोमॅटो टाकले की टेस्ट आणि छान लागते, त्यामुळे टोमॅटो पण कट करून झालेले आहे। इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये लसूणची पेस्ट ॲड केली, कढीपत्ता पण ॲड केलेला आहे। आता तो व्यवस्थित तळत आहे, त्याला मिक्स करून घेऊ। तो पण व्यवस्थित तळायला आहे। त्यामध्ये बटाटा कट केलेला ॲड करायचा आहे, टोमॅटो कट केलेला पण ॲड करायचा, कोथिंबीर पण ॲड करायची आहे। आता हे सर्व व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिट झालेले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ पण ॲड करून घ्यायचं आहे। मीठ ॲड करून झालं की त्याला 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झाला आहे। आता त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, अंबारी, काश्मीरी लाल तिखट, हे मसाले टाकून झाले की त्याला 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तेल सुटेपर्यंत 2 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे। तेल पण मस्त सुटलेलं आहे। त्यामध्ये मी मसूर डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता त्यामध्ये ॲड करायचे आहे। तांदूळ पण ॲड करून झालेले आहे। आता ते आपल्याला व्यवस्थित 2 मिनिट मिक्स करून घ्यायचे। ते पण 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। त्यामध्ये मी आता 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, पाणी पण ॲड करून झालं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झालं आहे, त्या कुकरचं टोपण लावून घ्यायचं आणि आपल्याला हे टोपण लावून झालं की मीडियम गॅसवरती आपल्याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे। इथं मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या पण झालेल्या आहे। आता मी इथे वाफ काढून घेतली आहे आणि टोपण पण कुकरचं काढून घेतलेलं आहे आणि इथं मसूर डाळ खिचडी पण एकदम मस्त मऊ शिजलेली आहे। अशा प्रकारे ही मसूर डाळ खिचडी एकदम परफेक्ट रेसिपी तयार झालेली आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे। अशी खिचडी तुम्ही नक्की करून बघा। एकदम मऊ आणि एकदम मस्त शिजलेली आहे आणि त्यासोबत असा टोमॅटो कट करून नक्की खा। ह्या टोमॅटोने आणि टेस्ट मसूर डाळ खिचडीची वाढते आणि ही रेसिपी एकदम कमी साहित्यामध्ये बनते आणि हे साहित्य जेवढं घरामध्ये असेल तेवढ्या साहित्यामध्ये ही मसूर डाळ खिचडी परफेक्ट बनते आणि ही रेसिपी फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होते आणि एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे। गावाकडच्या पद्धतीने मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आणि टेस्टला तर एकदम भन्नाट रेसिपी आहे। ही रेसिपी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी गोष्ट आहे। जेव्हाही तुमच्या तोंडाला चव वगैरे नसेल तेव्हा ही मसूर डाळ खिचडी नक्की करून बघा। एकदा जर बनवली तर तुम्ही सारखी बनवाल।
टेस्टलाच इतकी छान आहे. अशाच चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.